जर दिलेल्या दोन्ही संख्या धन असतील तर त्या दोन संख्यांची बेरीज करायची आहे, म्हणजे 5 आणि 3 होईल 8 आणि उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचे आहे किंवा धनचिन्ह द्यायचे आहे। त्यानंतर दुसरा नियम, जर दिलेल्या दोन संख्यांमधील पहिली संख्या धन असेल आणि दुसरी संख्या ऋण असेल तर त्या दोन संख्यांची वजाबाकी करायची आहे आणि उत्तराला जे चिन्ह येणार आहे ते मोठ्या संख्येचे म्हणजे धनचिन्ह येणार आहे। त्यानंतर पुढचा नियम, दिलेल्या दोन संख्यांमधील पहिली संख्या ऋण आणि दुसरी संख्या धन असेल तर त्या दोन संख्यांची वजाबाकी करायची आहे आणि येणाऱ्या उत्तराला चिन्ह हे मोठ्या संख्येचे द्यायचे आहे। ते इथे 5चे चिन्ह आहे मोठ्या संख्येचे ऋण। त्यानंतर शेवटचा नियम, जर दिलेल्या दोन्ही संख्या ह्या ऋण असतील तर त्या दोन्ही संख्यांची बेरीज करायची आहे, त्यानंतर उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे ऋणचिन्ह द्यायचे आहे।